ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ವಾರಾಣಸಿ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್. ನಾನು ವಾರಾಣಸಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿಂದ ಈಗ ದೇವಸ್ಥಾನ ಒಂದು 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಆಟೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ನೋಡೋಣ ಇವತ್ತೇನೋ ಆಟೋ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. ಬರೀ 20 ರೂಪಾಯಿ, ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ರೆ 100 ರೂಪಾಯಿ ಕೇಳ್ತಾರೆ, ಈಗ 120 ರೂಪಾಯಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸರಿ ಆಯ್ತು, ನೋಡೋಣ ಹೋಗೋಣ. ಈಗ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ವಾರಾಣಸಿ ಇಳಿದ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಆಟೋ ಯಾವಾಗಲೂ ಸಿಗುತ್ತೆ, ಬಂದು ನೀವು ಹತ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಮೊದಲೇ ಬಂದಾಗ ನೀವು ಏನೋ ಬಾಡಿಗೆ ಎಷ್ಟು ಇದೆ ಅಂತ ವಿಚಾರಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಇಲ್ಲಿಂದ ಬರೀ 20 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ ಇದೆ ಆಟೋ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಆಟೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರೀ 20 ರೂಪಾಯಿ ಬರ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಬಿಟ್ರು ಅವರು. ಜನ ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಕೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಬಂದ್ಬೇಡಿ. प्रॉपर आप बनारस के हो? बिहार के हो? बिहार से यहाँ कहाँ रहते हो? अच्छा, बिहार में कहाँ से? क्या जिला? गया भाई बिहार के। मैं एक रिक्वेस्ट कर रहा हूँ, ठीक है, कोई भी लोग बाहर से आते हैं, ठीक है, तो उन पे यार एक छोटा सा दया करना, अपने स्टेट का एक नाम बचा कर रखना यार। क्यों बाहर से आदमी आए तो बोले हाँ यहाँ इतने में है, अच्छा बात इतना ही होना चाहिए, ठीक है। तो दोस्तों जैसा कि मैं बता दूं, मैं अकेले आया था प्रयागराज में और मेरे साथ मिल गए हैं। अभी हम लोग दोनों साथ बनारस आ चुके हैं और यहाँ से कंपेयर करेंगे। भाई एक्चुअली बिहार से है और मैं गोरखपुर से यूपी से हूँ और हम लोग दोनों ही बाहर ही रहते हैं। ये आंध्रा में रहते हैं और मैं बेंगलोर में रहता हूँ। तो मिल के बहुत खुशी हुई और आगे हम लोग साथ जा रहे हैं। ನೋಡಿ ಜನಗಳು, ಇದು ಒಂದು ಕಾಶಿ ಚಾಟ್ ಅಂತ ಫೇಮಸ್ ಅಂಗಡಿ. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ರಸ್ ಇದೆ, ಅಲ್ಲೇ ರೇಟ್ ಬೇರೆ ಹಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಜನಗಳು ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ನೋಡ್ಬೋದು. ಇದು ಫೇಮಸ್ ಅಂಗಡಿ ಅಂತ, ಫುಲ್ ಫೇಮಸ್. ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಜನ ಇಲ್ಲೇ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो आप लोग हमारे पीछे देख रहे हैं, ये यहाँ का फेमस चाट का दुकान है और बहुत ही ज्यादा लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं. 9 ಗಂಟೆ ಆಗಿದೆ. ನೋಡಿ ಜನಗಳು ಹೆಂಗಿದ್ದಾರೆ, ಫುಲ್ ರಶ್ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಸುಮಾರು ಜನ ಬಂದು ರೂಮ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ಆಟೋ ಬಾಡಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ನೀವು ಬರೀ ಒಂದೇ ಸಲ ಮಾತಾಡ್ಬೇಡಿ. ಹತ್ರ ಜನಗಳು ಬಂದು ಕೇಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಮನ್ನ, ಎಲ್ಲ ರೂಮ್ ಬೇಕಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ನೀವು ವಿಚಾರಿಸ್ಕೊಂಡು ಕರೆಕ್ಟ್ ಏನೋ ಕಡಿಮೆ ಸೀಟ್ ಬೇಸ್ ರೂಮ್ ಸಿಗುತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸೇಫ್ ಇರ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಮೋಸ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಮ್ಮ CM ಅವರು ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ರೂಲ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಏನು ಮೋಸ ಮಾಡೋವ್ರಿಗೆ ಏನೇನು ಭಯ ಪಡಬೇಡಿ. ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಬೇರೆ ದೇಶ ತರ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಏನೋ ಎಲ್ಲಿ ಇದೀನಿ ಅಂತ ಏನು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಏನೋ ಪೇರಿಸಿಗೆ ಬಂದಿನಿ ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. मैं बात सुरक्षा की करूँ तो यहाँ पूरी तरीके से सेफ है. यहाँ कोई भी किसी तरीके का दिक्कत परेशानी नहीं है. बोलो. ವಾರಾಣಸಿ ಬಂದರೆ ಮುಖ್ಯ ದೇವಸ್ಥಾನ ಇದು, ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ್ ಧಾಮ್ ಅಂತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೊಳಗೆ ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲೇ ನಾನು ಬಂದಿದ್ದಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಹಿಂದೆಗಡೆ ಒಂದು ಇದು ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ್ ಧಾಮ್ ಅಂತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಏನು ಗೊತ್ತಾ, ಬ್ಯಾಗು, ಮೊಬೈಲು, ಪರ್ಸು ಇದೆಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಲಾಕರ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅವರು. ಲಾಕರ್ ಒಂದೇ ಫ್ರೀ ಇರ್ತದೆ, ಆದರೆ ಟರ್ಮ್ಸ್ ಅಂಡ್ ಕಂಡೀಷನ್ ಏನು ಗೊತ್ತಾ, ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಎಂಟ್ರಿ ಹಾಕ್ಬೇಕು. ಲಗೇಜಿದೆಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಜಮಾ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ಇಲ್ಲ ಈ ಅಂಗಡಿಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ, ಆಕಾಶ್ ಪೂಜಾಗಾರ ಅಂತಾರೆ, ಇಲ್ಲೇ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಪುನಃ ಬಂದು ಇಲ್ಲೇನೋ ತಗೋಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ತೀನಿ. ಇದ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡೋಣ ಸ್ವಲ್ಪ. भैया भैया यहाँ जो सामान जमा करना है उसका क्या सिस्टम है, थोड़ा बता दीजिए. आप देख सकते हैं में आप काशी विश्वनाथ मंदिर, जैसा कि भैया ने बताया, यहाँ से जो है मंदिर का वो गेट वहाँ से है, तो वहाँ से हमको एंट्री करना है और अंदर जो है कुछ भी अलाउड नहीं है. तो उसका प्रोसेस भैया बताएंगे और इनसे हम पूछ लेते हैं और जानकारी ले लेते हैं. मंदिर परिसर के अंदर आपका मोबाइल, कोई भी कॉस्मेटिक, मेडिसिन, इलेक्ट्रॉनिक कोई भी डिवाइस अंदर जाने के लिए रोका जाता है. सरकार की तरफ से ये नियम है कि यह सामान अंदर नहीं है. जनरल जो चीजें मैंने बताया है, इन सब चीजों को रखने के लिए हम लोग प्राइवेट लॉकर रखते हैं. इसकी सुविधा दी जाती है जिससे किसी की सामान इधर से उधर न हो, सुरक्षित रहे. इसके लिए लॉकर देते हैं. इस लॉकर को लॉक करने के बाद इसकी चाबी हम लोग कस्टमर को हैंड ओवर कर देते हैं. जब वो दर्शन करके आएंगे उनको वो चाबी देख के फिर मैं उनका सामान उनको रिटर्न किया जाता है. ठीक है. ये जो होगा सर फ्री ऑफ कॉस्ट होगा, इसका कोई चार्ज नहीं? भी चार्ज नहीं लिया जाता है. ये हम लोग की निःशुल्क सेवा भी होती है
और बाबा के प्रति कहीं ना कहीं से हम लोग भी लगे रहते हैं उनके सही भाई, सही सही हम लोग भी उनके परिसर में हैं। सही सही किसी से कोई फोर्स नहीं है जबरदस्ती कि आप हमारे यहाँ से ये लेना है, लेकिन कुछ लेगा तो भाई हम भी हैं, बच्चे हैं, सही मेहनत है, कर रहे हैं, सही है, बस सही और है। कुछ नहीं है। ठीक बाकी है। आप लोग आइए जरूर, ठीक हमारी है। छोटी सी दुकान आकाश पूजा कर आप देख सकते हैं। काशी विश्वनाथ मंदिर के ठीक बगल गेट नंबर 4 पे हमारी दुकान है। जय जय बोलेगा। जय भोलेनाथ। तो जैसा कि सबसे बड़ी बात यह है कि सब लोग डरते हैं कि हमारा सामान इधर सुधर हो जाएगा, इल्ले ನೀವು ಬಂದು ಭಯ ಪಡ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ನೀವು ನಿಧಾನ ಬಂದು ಏನೋ ಟೆನ್ಷನ್ ತಗೋಬೇಡ, ನೀವು ಬಂದು ಇಲ್ಲೇ ಕೊಟ್ರೆ ಫ್ರೀ, ಏನೋ ಚಾರ್ಜ್ ಇದೆ, ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್ ನೀವು ಕೊಟ್ರೆ ನೀವು ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರೆ ವಾಪಸ್ ಇಸ್ಕೋಬಹುದು. ಆದ್ರೆ ಇವ್ರಿಗೇನೋ ಒಂದು ಸಣ್ಣ ಆಸೆ ಇರ್ತದೆ, ಏನೋ ತಗೋದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ, ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರಿ, ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದು. सीसीटीवी कैमरे की भी सुविधा रहती है। ಇಲ್ಲೇ ಇವ್ರು CCTV ಕ್ಯಾಮೆರಾ ಹಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, फुल सेफ एंड सिक्योर ಇರ್ತಾರೆ. ओके ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇದು ದೇವ್ರು ಕೊಡಕ್ಕೆ ಪ್ರಸಾದ ಹೂವದೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ಏನೋ ಶ್ರೀ ಕಾಶಿ ಭೋಗ ಅಂತಾರೆ. ಇದು ಒಂದು 100 ರೂಪಾಯಿ, ಹೂವಿಗೆ ಒಂದು 50 ರೂಪಾಯಿ, ಟೋಟಲ್ 150 ರೂಪಾಯಿ. ನಾವು ಪೂಜೆ ಮಾಡಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಹೋಯ್ತಾ ಇದೀವಿ. ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ, ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ತಗೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಸರಿಯಾಗಿರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇಲ್ಲೇನೆ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ. यहाँ से अंदर जाके और सीधे काशी विश्वनाथ जी का मंदिर का दर्शन कर सकते हैं. और यहाँ से आना है. ಈಗ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಮಾಡಿದೀನಿ. ಹೊರಗಡೆ ಏನೋ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಎಲ್ಲವೂ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಏನೋ ವಿಡಿಯೋ ತಗಲಿಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಹೋಯ್ತಿರೋದು ಕಾಲ್ ಭೈರವ दर्शन ಮಾಡಕ್ಕೆ. मंदिर से सीधे सामने आके 1 किलोमीटर की दूरी पे है, और सभी लोग वहाँ से दर्शन करने के बाद ही आगे आते हैं. और 10:30 बजे जो है रात का माहौल देख सकते हैं. पब्लिक सिटी अभी भी उतना ही है, और ये शायद पूरी रात चलता रहता है. बंद रूम खेलता रहे, उसके बाद रूम से काल भैरव के बाद नहीं 10:30 बजे का नज़ारा है, आप देख सकते हैं. दिन में का बात अलग है, रात का बात अलग है, लेकिन रात में भी यहाँ पब्लिक सिटी जैसे दिन में होता है ऐसे ही रात में भी भैरव का दर्शन करने के लिए गली गली का रास्ता है. और रात में भी जब इतनी सारी पब्लिक है तो दिन में कैसा होता होगा तो अंदाज़ा लगा सकते हैं. तो यहाँ घूमने के लिए करीब हमको 1 दिन पूरा लग जाएगा. ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಸಿಟಿ ಇಲ್ಲೇ ಜಾಸ್ತಿ, ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಗಾಡಿ ಹೋಗಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನೋ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದ್ ದಿನ ಬೇಕಾಯ್ತದೆ ನೋಡಕ್ಕೆ. ಈಗ ನಾವು ಬರ್ತಾ ಇದೀವಿ ಇಲ್ಲಿ, ಗೊತ್ತಾ, ಕಾಲ್ ಭೈರವ ದರ್ಶನ ಮಾಡಕ್ಕೆ. ಮೊದಲೇ ನಾನು ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ್ ದರ್ಶನ ಮಾಡಿದೀನಿ, ಆಮೇಲೆ ಒಂದು ಕಾಲ್ ಭೈರವ ದರ್ಶನ ಮಾಡಿದೀನಿ. ಈಗ ನಾವು ಬಂದಿವಿ ನದಿ ಹತ್ರ ಬಂದ್ವಿ. ಇದು ಒಂದು ಗಂಗಾ ನದಿ, ಗಂಗಾ ರಿವರ್. ಇಲ್ಲೇ ಒಂದು ಅಂತೀವಿ, ಇದು 80 घाट अंदर ಒಂದು मणिकर्णिका घाट, जो कि इंदौर की राजमाता अहिल्या होलकर ने 1771 में इसे बनवाया था. 1771 से 1791 के बीच में बनवाया था. अब मणिकर्णिका घाट माना जाता है कि भगवान विष्णु जी ने भगवान की तपस्या के दौरान यहाँ एक कुंड खोदा था, और भगवान शिव के आने पर भगवान विष्णु जी के कान का कुंडल इसी कुंड में गिर गया था. मणिकर्णिका घाट का नाम पड़ा, और बताया जाता है कि माता पार्वती जी के कान का कुंडल भी यहाँ गिरा था. घाट पर सैकड़ों चिताएं हमेशा जलती रहती हैं, जो कि कभी बुझती नहीं है. और पानी के अंदर एक भव्य मंदिर एक राजा ने बनवाया, जो कि वो अपने माता पिता के कर्ज से मुक्त होना चाहता था. लेकिन इतिहास गवाह है कि माता पिता का कर्ज कभी चुकाया नहीं जा सकता. उसने पूजा कराया, पूजा के दौरान ही जैसे उसने ये मांगी कि मैं अपने माता पिता के कर्ज से मुक्त होना चाहता हूँ, तब से ये मंदिर झुक गया. मतलब इतिहास गवाह है कि माता पिता का कर्ज कभी चुकाया नहीं जा सकता. और पीछे जो है मंदिर है, और आगे जो है घाट बना हुआ है. तो बाहर से आके इधर घाट से नहा के स्नान करके और सीधे मंदिर में जा सकते हैं दर्शन करने के लिए श्री काशी विश्वनाथ जी का. सुबह के बज गए हैं 7, और ये है सुबह का दृश्य, जो कि आप देख सकते हैं. यहाँ पे तरह तरह के किले बनाए गए थे,
सुबह के 7:30 हो चुके हैं और यहाँ पे पब्लिक जो है रात को भी ऐसे ही भीड़ था और सुबह को भी ऐसे था। ನೀವು ಎಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಆಟೋ ಅವ್ರ ಹತ್ರ ಮೊದಲೇ ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬಂದವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ತೊಂದರೆ ಮೊದಲೇನು ಮಾತಾಡ್ಬಿಡಿ, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೋಗೋಣ. ನೋಡಿ ಈಗ नमो घाट चलोगे दोनों? शेयरिंग में नहीं जाता है, इधर से इधर भी जाते हो? कितना है? सेपरेट जाएगा 300 रुपया लगेगा, शेयरिंग में जाएंगे 70 रुपया। घाट ಅಂತ ಘಾಟಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಮಾಡಕ್ಕೆ ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಮಾಡಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಬಂದು ಇಲ್ಲೇ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ. ऊपर जो है गाड़ियां जा रही हैं और नीचे जो है ट्रेन जा रहा है, तो दोनों भी डबल लाइन रेलवे का ट्रैक भी लगाया गया है। ऊपर उधर भी गाड़ी जा सकती है। तो मैं यहाँ से और पीछे जो मेरे देख रहे नज़ारा ये है, स्टैचू बनाया गया है, तो मैं वहाँ जाके और ये बहुत ही फेमस ವೆಲ್ಕಮ್ ಟು ದ ನಮೋ ಘಾಟ್. ಇದು ಒಂದು ತುಂಬ ಫೇಮಸ್ ಜಾಗ. ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು ಸೆಲ್ಫಿ ತಗೋಬೋದು. ಇದು ಒಂದು ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಪಾಯಿಂಟು. ಕೈ ಇಲ್ಲ, ಇದು ಗೇಟು. ನಾವು ಆ ಕಡೆ ಹೋಗೋದು ಕೂತ್ಕೊಂಡು ಓಟಲ್ಲಿ ರೈಡಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗೋದು. ಇದು ಹೋಗೋಕೆ ದಾರಿಯಲ್ಲೇ ಈ ಕೈ ಜೋಡಿಸ್ದಂಗೆ ಮುಗಿದಂಗೆ ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಗೇಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಒಂದು 20 मीटर ಇರ್ಬೋದು ಈ ಒಂದು ಸಿಗೋದು. अभी ये जो हाथ का स्टैचू बना हुआ है, मैं इससे नीचे आ रहा हूँ दिखाने के लिए कि ये गेट बनाया गया है और मैं गेट से नीचे आ गया हूँ और आप देख सकते हैं इसकी हाइट कम से कम नीचे भूमि लेवल से कम होगा तो 20 मीटर. ये सभी बोटिंग एरिया है. तो ये था नमो घाट का नज़ारा. और जो पीछे हाथ देख रहे हैं ये गेट है अंदर बोटिंग करने के लिए, जाने के लिए. जस्ट बगल में एक काशी रेलवे स्टेशन. लेकिन मैं जो है भाई को मैं अकेले छोड़ के अब मैं जा रहा हूँ अपने घर. फिर घर के जाने के बाद मैं फिर से अयोध्या जाऊँगा. ठीक है भाई, ऑल द बेस्ट, विश यू हैप्पी जर्नी.